साथ ज्ञानेश्वरी अध्याय 13 ओवी 1 ते 50. माऊली म्हणतात, स्वतःला ओळखायचे असेल तर हा अध्याय अजिबात चुकवू नका. माऊली म्हणतात, आपण कोण आहोत? हे शरीर म्हणजेच आपण आहोत का? की या शरीराच्या आत अजून काही दिव्य सत्य दडलेलं आहे? ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या प्रश्नांचं उत्तर देतो. क्षेत्र म्हणजे शरीर आणि क्षेत्रज्ञ म्हणजे त्या शरीराला जाणणारा आत्मा. या अध्यायातून माऊली आपल्याला आत्मज्ञानाचा अद्भुत मार्ग दाखवतात. चला तर मग भक्तिभावाने ज्ञानेश्वरी अध्याय 13च्या दिव्य प्रवचनाला आपण सुरुवात करूयात. प्रकृती पुरुष विवेक योग यातील ओवी पहिली. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण, श्री गुरूंचे. सर्व विद्यांचे आश्रयस्थान असलेल्या आत्मरूप श्री गणेशांचे स्मरण, तेच श्री गुरूंचे श्री चरण आहेत, त्यास नमस्कार असो. जयांचेनी आठवे, शब्दसृष्टी आगवे, सारस्वत आगवे, जिव्हेसी. ज्यांच्या केवळ स्मरणाने सर्व शब्दसृष्टी कवित्व शक्ती स्वाधीन होते आणि सर्व विद्या जिभेवरती नांदू लागतात. वक्तृत्वा गूढपणे, अमृता ते पारुखे मने, रस होती ओळंगणे अक्षरांसी. या ज्याच्या पुढे अमृतही फिके वाटावे इतकी वक्तृत्वाला गोडी येते आणि सर्व रस्त्याच्या मुखावाटे निघणाऱ्या अक्षरांचे दास होतात. भावाचे अवतरण, अवतरविती खून, हाता चढे संपूर्ण तत्वभेद. मनातील भाव प्रकट करता येतात, ते अनुभवाची खून पटवतात आणि सर्व तत्वज्ञान हे प्राप्त होते. श्री गुरुचे पाय, जे हृदय घेऊसुनी ठाय, ते एवढे भाग्य होय उन्मेखासी. आपल्या अंतकरणात श्री गुरु चरणांचे नित्य स्मरण केले तर ज्ञान प्राप्तीचा भाग्योदय होतो. ते नमस्कारुनी आता, जो पिता महाचा पिता, लक्ष्मीचा भरता ऐसे म्हणे. त्या श्री गुरु चरणांना वंदन करू. आता ब्रह्मदेवाचाही पिता आणि श्री लक्ष्मींचे नाय भगवान श्री कृष्ण असे म्हणाले. श्री भगवान उवाच, इंदम शरीर कौतेय क्षेत्रमित्यभिधीयते, एतद्यो वेंतीत प्राहु क्षेत्रज्ञ इति तद्विता. श्री भगवान म्हणाले, हे कौंतेया, या शरीराला क्षेत्र असे म्हणतात आणि जो हे जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. तरी पाथ परिसिजे, देह हे क्षेत्र म्हणिजे, जो हे जाणे तो बोलिजे, क्षेत्रज्ञ हे. श्री भगवान म्हणतात, तर पार्थ ऐक, या देहाला क्षेत्र असे म्हणतात आणि ज्याला जो जाणणारा असतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणावे. क्षेत्रज्ञ चापी माम विद्धी सर्व क्षेत्रेषु भारत, क्षेत्र क्षेत्र ज्ञान यंत ज्ञान मतमम. हे भारता, सर्व क्षेत्रामध्ये जो क्षेत्रज्ञ तोही मीच आहे असे समज. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचे जे ज्ञान तेच उत्तम ज्ञान आहे असे माझे मत आहे. तरी क्षेत्रज्ञ जो इथे, तो मीची जाण निरुते, जो सर्व क्षेत्रांते संगोपनी असे. तरी सर्व क्षेत्रांचे पालन करतो असा जो क्षेत्रज्ञ तो येथे मी आहे असे हे जाण. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ते जाणणे जे निरुते, ज्ञान ऐसे तयाते मानू आम्ही. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या विषयीचे जे स्पष्ट ज्ञान तेच खरे ज्ञान होय असे आम्ही समजतो. तत् क्षेत्र यच्च यादृक च यद्धिकारी यतश्च यत स च यो यत् प्रभावश्च तस्ममासेन मे शृणु. ते क्षेत्र कोणते, कोणत्या प्रकारचे, कोणत्या विकारांनी युक्त आणि त्यापासून कोणते कार्य उत्पन्न होते, तसेच तो क्षेत्रज्ञ कोण आणि त्याचा प्रभाव कोणता हे माझ्याकडून संक्षिप्तपणे तू ऐक.
क्षेत्रने नावे हे शरीर जेने भावे म्हणितले ते आघवे सांगो आता. तर आता या शरीराला क्षेत्र म्हणण्याचा हेतू काय आहे ते सर्व सांगतो. हे क्षेत्र का म्हणिजे कैसे के हे उपजे कवन कवनी वाढविजे विकारित. याला क्षेत्र का म्हणतात, हे कोठे आणि कसे उत्पन्न होते आणि कोणकोणत्या विकारांनी त्याची वाढ होते. हे ओट हात मोटके इके वडे पाके तुके भरडके पिंके कोणाचे हे दिसते इतकेच 3.5 हात आहे की आणखीन कसे मोठे आहे, पिकणारे आहे की ओसाड आहे, तसेच हे कोणाचे आहे इत्यादी सर्व जे जे याचे भाव ते बोलीच तिसावेव अवधान देई. इत्यादी याचे जे जे धर्म आहेत ते पूर्णपणे सांगतो, तिकडे लक्ष दे. पैयाची स्थळाकारणे श्रुती सदा बोबाने तरकुळेने चिठी करणे तोंडाळू केला. या ठिकाणा करताच वेदांची नेहमी बडबड सुरू आहे आणि या क्षेत्राने तर्काला वाटाघाट करायला लावल्या. चाळीता हेची बोली दर्शने शेवटाली देवींची नाही बुजविली अजूनही द्वंदे. याच्याच वाटाघाटीत सर्व दर्शनांनी अखेर हात टेकले. यांच्यातले ते मतभेद अजूनही मिटलेले नाहीत. शास्त्रांची सोयरिके विचळे नेनेची के याचे नेक वंके जगाची वादू. या क्षेत्राचा निश्चय करून एकमत होण्यासाठी जगातील सर्व शास्त्रे एकमेकांशी वाद घालत आहेत. तोडेंसी तोंडा न पडे बोला बोलेंसी न घडे या युक्ती बडबडे त्राय जाहली. पण अजूनही एकमेकांची तोंड मिळवणी होत नाही किंवा विचारांमध्ये ऐक्यही होत नाही. यासाठीच एका पाठोपाठ एक युक्तिवाद करण्याची शिकस्त चालू. नेनो कोणाचे हे स्थळ परे कैसे अभिलाषांचे बळ जे घरोघरी कपाळ पिटवित असे. त्या क्षेत्राची मालकी कोणाची आहे हे कळत नाही, पण त्याविषयी अभिलाषा मीपणा इतकी बलवत्तर आहे की जगामध्ये सर्व मारामार त्यावरूनच सुरू झालेली आहे. नास्तिका द्यावया तोंड वेदांचे गाढे बंड ते देखोनी पाखंड आनची वाजे. नास्तिकांची तोंडे बंद करण्यासाठी वेदांनी युद्धाची तयारी केली, तेव्हा नास्तिकांनी भलताच मुद्दा धरला. म्हणते तुम्ही निर्मळू लटके हे वाघ चाळ ना म्हणती तरी पोफळ घातले आहे. ते म्हणतात तुम्ही निर्मूल आहात, तुमचे शब्द पांडित्य खोटे आहे. हे आमचे बोलणे कोणी खोटे ठरवेल तर आम्ही पैंज लावतो. पाखंडाचे कडे नागवी लुंचिती मुंडे नियोजिती वितंडे ताळसी. या पाखंड मताभिमानाने कोणी दिगंबर बनले, कोणी मुंडन केले, पण त्याने त्यांचा वितंडवाद अखेर सिद्ध झाला नाहीच. मृत्यूबळाचे निमाजे हे जाईन विन काजे ते देखोनिया व्याजे निघाले योगी. हे क्षेत्र कारणा वाचून मृत्युमुखात पडेल आणि या भीतीने काही लोक त्याच्या रक्षणासाठी योग सिद्धीच्या मागे लागले. मृत्यूनी आधा दिले तीही निरंजन सेविले यमदमांचे केले मेळावे पुरे. काही मृत्यूला घाबरलेले त्यांनी एकांतवास पत्करून यमनियमांचा पूर्ण अभ्यास केला. येनेची क्षेत्राभिमाने राज्य तिजले ईशाने गुंती जाणो स्मशाने वासू केला. याच क्षेत्राच्या विचाराने शंकरांनी राज्यत्याग केला आणि त्याची उपाधी लागू नये म्हणून स्मशानात वास करण्याचे ठरवले. पैज महेशा पांघुरणे दाही दिशा लांच करू म्हणून कोळसा कामू केला. या निश्चयाने शंकरांनी दिगंबर वृत्ती पत्करली
आणि त्या त्रास देण्यासाठी आलेल्या कामाला जाळून टाकले. पै सत्य लोकनाथा वदने आली बळाता, तरी तो सर्वथा जाणोशिया. किंवा सत्य लोकातील ब्रह्मदेवाला 4 मुखे होती, तरीही तोही या क्षेत्रज्ञाला पूर्णपणे जाणू शकलेला नाही. ऋषीभी बहुधा गीतम छंदोभिर्विविधे पृथक, ब्रह्मसूत्र पदैशैव हेतुमद्भिर विनिश्चिते. हे क्षेत्रज्ञाचे ज्ञान ऋषी मुनींनी वेगवेगळ्या प्रकारांनी चर्चिले. छंदबद्ध ग्रंथांनी अनेक प्रकारे वेगवेगळे वर्णन केले. वेदांतील बृहत सामसूत्र व त्याप्रमाणे हेतुमान पांडित्यांनी हे चांगल्या प्रकारे निश्चित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक म्हणती हे स्थळ जीवांचे समूळ, मग प्राण हे कुळ तयांचे एथ. कोणी जीववादी म्हणतात हे क्षेत्र देह सर्वस्वी जीवाच्या मालकीचे असून प्राण हा त्यातील वहिवाटदार कुळ आहे. जया प्राणांचे घरी अंगे राबती भाऊचारी, आणि मनाई सावरी कुळवाडी करू. ज्या प्राणाला आणखी 4 भाऊ अपान व्यान उदान समान हे मदतनीस आहे, आणि मनासारखा देखरेख करणारा कुळवाडी आहे. तयांते इंद्रिय बैलाची पेटी, न मने अंशी पहाटी, विषय क्षेत्रियाटी काढी भली. त्याच्या जीवाच्या स्वाधीन 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय अशा बैलाच्या जोड्या असून त्यांना तो रात्रंदिवस विषयांमध्ये राबवतो. मग विधींची वाफ चुकवी आणि अन्यायाचे बीज वाफवी, कुकर्माचा करवी राबू जरी. त्यात विहित कर्माची वाफ संधी चुकवून त्याऐवजी अन्याय कर्मरूपी बीज पेरून त्याला जर कुकर्माचे खत घातले, तरी तयाची सारिखे असंबंध पाप पिके. मग जन्म कोटी दुःखे भोगी जीव. तर बीजाप्रमाणेच पापरूपी अतिशय कडू फळे येऊन त्यामुळे जीव कोट्यावधी जन्मांपर्यंत दुःख भोगत असतो. ना तरी विधींची वाफे सत्क्रिया बीज आरोपे, तरी जन्मशतांची मापे सुखाची मवी. किंवा विधिरूपी वाफ्यात सत्कर्मरूपी बीज जर त्याने पेरले तर शेकडो जन्मापर्यंत तो सुखाचा धनी होतो. तव आनिक म्हणते हे नवे, हे जीवाचे निन म्हणावे, आमुते पुसा आगवे क्षेत्राचे आम. पण काही प्रकृतीवादी म्हणतात हे तुमचे बोलणे योग्य नाही. याच्यावर जीवाची मालकी आहे असे म्हणता येत नाही. या क्षेत्राचा सविस्तर खुलासा केला पाहिजे असेल तर आम्हाला विचारा. अहो जीव इथं उखिता, वस्ती करू वाटे जाता, आणि प्राण हा बलवता मनोनी जागे. अहो जीव हा इथे नुसता वाट सरू सारखा वस्तीला आलेला आहे, आणि प्राण हा तेथील बलुतेदार म्हणून जागा असतो. अनादीचे प्रकृती सांख्यची ती गाती, क्षेत्र हे वृत्ती त्यांची जाना. सांख्य जिचे अनादी प्रकृती असे वर्णन करतात, तिची या क्षेत्राच्या ठिकाणी वृत्ती अथवा मालकी आहे. आणि त्यांची आघवा आधी घर मेळावा, मनोनी तो वहिवा घरी आहे. आणि त्या क्षेत्रात काम करणाऱ्यांचा मेळावा जथ्था तिच्या घरचाच असल्यामुळे त्याची वहिवाट ती घरीच करते. वाह्यांची रहाटी जे का मुद्दल ती घेई सृष्टी, ते इच्छाच पोटी जहाले गुण. त्या क्षेत्राच्या वाहतुकीत मुख्य कारणीभूत असणारे जे 3 गुण सत्व रज आणि तम हे हिच्यापासून उत्पन्न झालेले आहेत. रजोगुण परी ते तुले सत्व सो करी, मग एकले तम करी
सवंगनी रजोगुण पेरणी करतो, सत्वगुण रक्षण करतो आणि तमोगुण सर्व कापणी करून पीक गोळा करतो. महतत्वाचे खेरी मरी एकी काळजी नसे, व्यक्ताची मिळे शांत भली. महतत्वाचे खळे करून काळ रूपी बैलाकडून पेडकाची मळणी काढता येतो. जिथे तेथे अव्यक्त रूपी रात्र गाठी देते, तिच्यात सर्व लीन होतात. तवे किंमतीवंती या बोलाची आखंती, मनतरे या ज्ञप्ती अर्पाची नाम. इतकाच एक बुद्धिमंतांचा संकल्पवादी पक्ष, ज्याला हे बोलणे रुचले नाही, तो पुढे येऊन म्हणाला, या तुमच्या कल्पना अगदी उघड आहे. हा हो परतत्वांतू ते प्रकृतीची मातू, हा क्षेत्र वृत्तांतू उगीची ऐका. अहो असंग परतत्व म्हणजे जी ब्रह्मवस्तू ज्याच्या ठिकाणी प्रकृतीची भाषा संभवत नाही. हा क्षेत्र वृत्तांत आम्ही सांगतो, तुम्ही नुसता ऐकून तर ठेवा. शून्यचे देशाली सुविंतेची तुळी, निद्रा केली होती बळी संकल्पेने. शून्य रूपी शेत विखण असलेल्या मंदिरात लयरूप पलंगावर एक बलवान संकल्प झोपलेला होता. अवसादचेला उद्यमी सदैव भला, म्हणून येथे बसवला इच्छा बसली. तो संकल्प अकस्मात जागा झाला. तो नित्य क्रीडा करणारा असल्याने त्याला त्याच्या इच्छेनुसार एक ठेवा सापडला. निरालंबीची वाडी होती त्रिभुवना एवढी, येतयाची जोडी रूपाली. त्या संकल्पांच्या मदतीने आधारही जीव परब्रह्म वस्तू त्याच्या ठिकाणी सत्तेवर त्रिभुवनासाठी एक बाग निर्माण झाली. मग महाभूतांचे एक वाट शरीरामे टाळून घाट, भूतग्रामांचे आघात पंचमहाभूतांच्या मर्जीप्रमाणे एकीकरण करून त्यापासून पृथ्वीवरती 4 प्रकारच्या योनी, जारक, अंडर, बदे आणि उद्भिद उत्पन्न केल्या. यामध्ये आधी 5 भूतिकांची मांदी बांधली कबेली पंचभूतिकी. मग प्रथम पंचमहाभूतांची पोटभीत करून त्यांचे बांध घातले. कर्माचे गुंडे बांध घातले दोन्हीकडे, नपुसंक पडले त्या बांधांच्या दोन्ही बाजूस कर्म आणि अकर्म याच्या टाली बांधून त्यातील नागरिक जमिनीत पशु पक्षाधिकांची राणे वाढवली. हे झाले लागी जन्म मृत्यूची सुरंगी, लागी संकल्पेने. मग त्या मूळ निरावलंब वस्तूपासून मृत्यू लोकांपर्यंत जन्म मृत्यूच्या फेऱ्यांसाठी एक सुंदर मुलीतील वाट बनवली. मग अहंकाराची लागी करुणी जीवितामध्ये महावीरे बुद्धी चराचर. मग तो संकल्प अहंकाराची तादात्म्य पावला आणि त्याने बुद्धीतून मरेपर्यंत शांत होईपर्यंत सारखी चराचराची वैपाट चालली. या परी निराळी वाडे संकल्पाची डहाळी, मनोनी टोमुळी प्रपंचायया. त्याप्रमाणे निरालंब वस्तूंच्या ठिकाणी संकल्पाची मूळ फांदी उत्पन्न होऊन वाढू लागते. म्हणून या प्रपंचाचे तोच मूळ आहे. या पहिल्या 50 ओळींमध्ये माऊलींनी अध्यायाची सुंदर प्रस्तावना केलेली आहे. अर्जुनाच्या प्रश्नातून आणि श्रीकृष्णांच्या कृपेने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या गहन विषयांची सुरुवात होती. आत्मज्ञानाच्या या दिव्य प्रवासात आता पुढे माऊली अंतिम गूढ आणि अमूल्य ज्ञान आपल्याला घडून सांगणार आहे. म्हणून हा प्रवास इथे थांबवू नका.
पुढील ओळींमध्ये चढलेले आत्मज्ञान नक्की ऐका. तोपर्यंत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. हा अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. जय जय रामकृष्ण हरी. श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. पांडुरंग हरी, विठ्ठल हरी.